मी प्रोफेसर परेश सावरकर. लास्ट टाइम आपण ग्रॅव्हिटेशनचा पार्ट 1 घेऊन आलो होतो. त्यामध्ये आपण मोशनचं बेसिक शिकलो होतो आणि मोशनचं बेसिक यासाठी शिकवावं लागलं की तुम्हाला ॲक्सेलरेशन अंडरस्टँड होईल. आणि तुम्ही लास्ट इयर 9th तुम्ही शिकला मोशन्समध्ये तुम्ही न्यूटनचा सेकंड लॉ शिकला होता आणि त्यामध्ये तुम्हाला न्यूटनच्या सेकंड लॉनुसार तुम्हाला माहीत पडलं होतं की फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट, मास इंटू ॲक्सेलरेशन. म्हणजे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर स्टडी करायचा असेल तर तुम्हाला ॲक्सेलरेशन स्टडी करणं मस्ट आहे. आणि आता तुम्हाला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पण आहे. तर आपण आधीचं थोडंसं 1-2 मिनटात रिवाइज करून घेऊ. आपण चॅप्टर स्टार्ट केला ग्रॅव्हिटेशन. सर आयझॅक न्यूटन ने ग्रैविटेशन का फंडा डिस्कवर किया था. इन एन यूनिवर्स एवरी ऑब्जेक्ट गेट अट्रैक्टेड टुवर्ड द अदर ऑब्जेक्ट विद अ डिफिनाइट फोर्स एंड दिस फोर्स is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. हाच आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि याच लॉच्या बेसिसवरती हा अख्खाच्या अख्खा होल चॅप्टर डिपेंड आहे. तर न्यूटनने काय सांगितलं होतं की जगात कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. जगात कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. म्हणजे कुठलेही 2 ऑब्जेक्ट आपण असं कन्सिडर करू शकतो. त्या 2 ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहेत आणि हा फोर्स एकमेकांना काय आहे, हा फोर्स कसा काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशाला प्रपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आता त्यानंतर आपण त्याच्या आधी आपण ग्रॅव्हिटेशन शिकलो होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिकलो होतो, सेंट्रिपिटल फोर्स शिकलो होतो. सेंट्रिपिटल फोर्स इट इज अ नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. इट ॲक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ अलॉन्ग इट्स रेडियस. तो ये हुआ भाई सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्यानंतर नेक्स्ट वन होतं केप्लर्सचे लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर केप्लर्स बाबा ने सबसे पहले क्या बोला था, ईच एंड एवरी प्लॅनेट्स रिवॉल्व अराउंड द सन इन एन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज वन ऑफ इट्स फोसाई. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट सनच्या अराउंड इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतं आणि सन हा त्याच्या एका फोसायला आहे. त्यानंतर केप्लरचा सेकंड लॉ काय म्हणतो, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे लाईन जॉईन करेल प्लॅनेट आणि सनला, ते इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये स्वीप करेल. आणि केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ रिव्हॉल्युशनरी ऑर्बिट. केप्लर्स नंतर आपण न्यूटन्सचा लॉ घेतला होता. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स पढ़े थे अपन. In an universe, every object gets attracted towards other object with a definite force, and this force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. आज आपण त्याच्या समोरचं शिकणार आहोत. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण कन्सिडर करू शकतो. लास्ट टाइम आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट शिकलो. आज आपण शिकणार आहोत डेरिव्हेशन्स ऑफ द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ द ग्रॅव्हिटी विथ द हेल्प ऑफ द केप्लर्स लॉ. हा आपण क्वेश्चन बोर्ड्समध्ये विचारला जाऊ शकतो. पण तत्पूर्वी मी तुम्हाला माझं कारण सांगतो की मी व्हिडिओ का बरं काढतोय. कारण मला असं वाटतं की लास्ट व्हिडिओला खूप जणांनी मस्त प्रतिसाद दिला आहे आणि थँक्यू. पण मला काही यूट्यूबर वगैरे नाही बनायचं आहे. मला फक्त आणि फक्त हे माझे डेमॉन्स्ट्रेटिव्ह लेक्चर्स आहेत जे की मला हार्डली 1 ते 2 चॅप्टरचे तुम्हाला डिमॉन्स्ट्रेटिव्ह लेक्चर्स द्यायचे म्हणून मला द्यायचे आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोकांनी मला छानपैकी छान सुंदर कमेंट्स केली की छान थंबल्स असायला पाहिजे, छान असं असायला पाहिजे. तर कसं आहे की मला दिखाव्याच्या जगामध्ये जायची मुळीच इच्छा नाही आहे. त्यामुळे हे फक्त आणि फक्त माझ्या स्टुडंट्सला रेफर करण्याकरिता किंवा जे काही अदर स्टुडंट्स असेल ज्यांना मदतीची गरज असेल, होऊ शकतं की कुणाची क्लासेस नसेलही, अशाही विद्यार्थ्यांना ज्यांना मदतीची गरज असेल ते विद्यार्थी हे लेक्चर्स बघू शकतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, आता जे लोक कॅपेबल नसतात ते लोकही कॅपेबल लोकांवरती किंवा वेल एज्युकेटेड लोकांवरती ते लोक बोटं उचलतात. अशा लोकांसाठी हा व्हिडिओ म्हणजे एक सर्रासपणे त्यांच्यासमोर असलेली एक प्रस्तुती आहे की तुम्ही बघू शकता की एक एज्युकेटेड व्यक्तिमत्व एक प्रॉपरली गायडन्स देऊ शकतो. म्हणजे त्याला रट्टा मारायची किंवा कुठल्याही यूट्यूबचं लेक्चर वगैरे फॉलो करायची गरज पडत नाही. आणि त्याचसाठी मी हे व्हिडिओज घेऊन आलो. बरं, तुम्हाला हेही सांगतो की हे व्हिडिओज काढायच्या आधी मला माझे स्टुडंट व्हिडिओज काढून घेतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी व्हिडिओज काढायच्या आधी कुठलीही प्रिपरेशन करत नाही किंवा कुठलाही अभ्यास करत नाही. बस सहजगत्या जे ज्ञान निघतं तेच सहजगत्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. म्हणूनच हे सहज ज्ञान आहे, द नॉलेज ऑफ ओरिजिन. जिथनं सुरुवात होते आणि जिथनं सुरुवात होईल असंच आपल्याला नॉलेज कंटिन्यू करायचं आहे.
तर चला आज आपण आपले समोरचे कन्सेप्ट आपण कंटिन्यू करूयात. तर डेरिवेशन ऑफ द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ द ग्रॅव्हिटी विथ द हेल्प ऑफ द केप्लर्स लॉ. आता सेंट्रिपिटल फोर्स आपण स्टडी केला. सेंट्रिपिटल फोर्स काय होता? इट इज अ नेसेसरी फोर्स फॉर सर्क्युलर मोशन. इट ऍक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्क्युलर पाथ अलॉंग इट्स रेडियस. आता सेंट्रिपिटल फोर्स जेव्हा आपण कॅरी करतो तर सेंट्रिपिटल फोर्स घेत असतो F इज इक्वल्स टू व्हॉट mv स्क्वेअर अपॉन r. सेंट्रिपिटल फोर्स काय लेंगे आपण? F इज इक्वल्स टू व्हॉट mv स्क्वेअर अपॉन r. याला आपण नंबर 1 द्यायचं, इक्वेशन नंबर 1. आता टी समजा एक पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे आणि समजा ते प्लॅनेट माहित आहे का सनच्या अराउंड जे फिरून राहिलंय त्याचा ऑर्बिट जे आहे ते समजा सर्क्युलर आहे. कन्सिडर करत आहे आपण, समजा सर्क्युलर आहे आणि त्याच्यामुळे आता सर्क्युलरचा जर समजा सर्क्युलर पाथ मध्ये जर ते फिरत असेल तर त्याचा कंप्लीट पाथ हा काय असेल? त्याचा सर्कमफरन्स असेल. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? 2πr असतो. तर सेम आहे. तर समजा टी आपण टाइम पिरियड कन्सिडर केला प्लॅनेटचा आणि 2πr हे कंप्लीट डिस्टन्स कन्सिडर केला आपण की ते प्लॅनेट तिथपासून इथपर्यंत यायला त्याला 2πr एवढं डिस्टन्स त्याला ट्रॅव्हल करावं लागणार. आता बघा स्पीड काय आहे? स्पीड आपण आधी शिकलो म्हणून मी माहिती आहे का सुरुवातीला जुने बेसिक कन्सेप्ट घेत होते. स्पीड इज व्हॉट इज स्पीड? स्पीड इज अ रेशो ऑफ द डिस्टन्स पर युनिट टाइम. म्हणजे तुम्हाला मला वाटतं की पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की दादानी कशाला बेसिक कन्सेप्ट सांगितले, का बरं मोशन सांगितलं, का बरं स्पीड सांगितलं. तर मी तुम्हाला तेव्हाच कळवलं होतं की स्पीड, मोशन, डिस्प्लेसमेंट, डिस्टेंस ये सब कंसेप्ट अपने को आगे जाके इसका इस्तेमाल करने का है आणि त्याचा वापर करायचा आहे. म्हणून आपण बघा स्पीड काय? व्हॉट इज स्पीड? स्पीड इज अ रेशो ऑफ डिस्टन्स पर युनिट टाइम. आता मला एक सांगा, स्पीड डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. तर हे प्लॅनेट सनच्या अराउंड किती डिस्टन्सने ट्रॅव्हल केलंय? 2πr. आणि टाइम किती लागलाय? t. आता मी काय करतो की ही जी स्पीडची व्हॅल्यू आहे, v ची व्हॅल्यू आहे, ती मी इथे पुट करतोय. कुठे? इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर काय मिळेल? F इज इक्वल्स टू व्हॉट m इंटू 2πr अपॉन t. v चा स्क्वेअर होता म्हणजे 2πr अपॉन t चा होल स्क्वेअर अपॉन r. म्हणजे मला ही इक्वेशन काय मिळेल? 4m पाय स्क्वेअर r अपॉन t स्क्वेअर. सो देअरफॉर F इज इक्वल्स टू व्हॉट? 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आणि इथे मी काय केलं? r क्यूब अपॉन t स्क्वेअरला बाहेर काढलं. म्हणजे इथे r आहे तर इथे मी r ला r स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलंय आणि डिवाइड r स्क्वेअर केलंय. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय r स्क्वेअर. तर मला इथे मी r क्यूब अपॉन t स्क्वेअर एक कॉमन बाहेर काढलं. आणि का बरं काढलं त्याचं रिझन आहे तुम्हाला समोर दिसेल. कारण आपल्याला केप्लर्स लॉ अप्लाय करायचा आहे आणि केप्लरचा थर्ड लॉ काय सांगतो? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मीन डिस्टन्स ऑफ रिव्हॉल्युशनरी ऑर्बिट. तर जेव्हा आपण प्रपोर्शनॅलिटीचा साइन हटवतो तेव्हा आपल्याला कॉन्स्टंट टर्म येते आणि त्यानुसार थर्ड लॉ नुसार मला काय मिळतं? टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज कॉन्स्टंट और कॉन्स्टंट को मैं एज अ के टर्म दे सकता हूं. आता मी काय केलं? ही टर्म मी इथे पुट केली म्हणजे मला काय भेटलं? F इज इक्वल्स टू व्हॉट? 4m पाय स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू k. आता मी काय करतो की 4m पाय स्क्वेअर अपॉन k या कंप्लीट टर्मला मी कॉन्स्टंट कन्सिडर करतो. काय कन्सिडर करतो या कंप्लीट टर्मला? कॉन्स्टंट. तर सरळ आहे. कॉन्स्टंट टर्म जेव्हा आपण हटवतो तेव्हा प्रोपोर्शनॅलिटीचं साइन पुन्हा रिटर्न येतं आणि जेव्हा प्रपोर्शनॅलिटीचं साइन जेव्हा आपण ठेवतो तेव्हा कॉन्स्टंट टर्म हटून जाते. हा फंडा नेहमी लक्षात ठेवायचा. फिजिक्सचा एकदम बेसिक फंडा है. यानी जब प्रोपोर्शनलिटी का साइन रहेगा तब कांस्टेंट टर्म नहीं रहेगा. जब प्रोपोर्शनलिटी का साइन हटाकर अपन वहां पर इज इक्वल टू की टर्म डालेंगे वहीं पे क्या आएगा? कांस्टेंट टर्म आएगी. मग तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असो किंवा कॉन्स्टंट ऑफ विस्कॉसिटी असो किंवा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असो, जिथे जिथे कॉन्स्टंट टर्म असते. बरं, कॉन्स्टंट टर्मचा अर्थ काय? इथे तिथे यत्र तत्र सर्वत्र त्याची किंमत कधीच चेंज होणार नाही. उसकी व्हॅल्यू वही रहेगी जो है. म्हणजे जर असं म्हटलं मी की एक ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे तर ती ब्रह्मांडात प्रत्येक जागेवर त्याची व्हॅल्यू एकच राहणार कारण ती प्रोपोर्शनॅलिटी काय आहे? कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी आहे. आता जेव्हा मी याला कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी जेव्हा मी याला शो केलं तेव्हा मला काय मिळेल? फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. आणि याच लॉला काय म्हणतो मी? इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतो. अँड बाय युझिंग द अप्लाइंग द व्हॉट? केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ लावलेला आहे
ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हा तुम्हाला मिळून जातो. यानंतर बघू आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थ अट्रॅक्ट करते प्रत्येक ऑब्जेक्टला जे त्याच्यावरती आहे बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. As the center of the mass of the earth situated its center, the gravitational force on an object due to the earth is always directed toward the center of the earth. बरं मी तुम्हाला सरळ माझ्या ओन वे मध्ये सांगतो. एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट जे अर्थ सरफेसवर आहे ते अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट करते आणि विथ अ डेफिनाइट फोर्स, अँड दिस फोर्स इज नोन एज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स और अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स यू कॅन से. बरं, सर्वात पहिले मला सांगा की अर्थ ही कंप्लीट स्फेरिकल आहे का? नाही आहे. अर्थ ही कंप्लीट स्फेरिकल नाही आहे, म्हणजे अर्थचा कॉन्स्टंट रेडियसही नाही आहे. त्याच्याचमुळे अर्थवर प्रत्येक जाग्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम नाही आहे. हा फंडा लक्षात ठेवायचा. बरं, दुसरी गोष्ट जर आपण कन्सिडर करावं की तुम्ही म्हणाल की दादा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय म्हणतो की प्रत्येक दोन ऑब्जेक्टमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. म्हणजे याचा अर्थ जर कन्सिडर करायला गेलं तर हा बोर्ड आणि मी आमच्या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. मग मी या बोर्डला जाऊन चिपकायला पाहिजे, पण तसं होत नाही. बोर्डच्या जागी, मी माझ्या जागी. तो मोबाईल आहे, तो मोबाईल येऊन मला चिपकणार नाही. आमच्या दोघांमध्ये जरी अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर तो त्याच्या जागी, मी माझ्या जागी. याचं रिझन काय आहे? कारण जसं मोबाईल आणि मी आम्ही दोन ऑब्जेक्ट आहोत, सेम सिमिलरली मोबाईल आणि अर्थ दोन ऑब्जेक्ट आहे आणि त्या दोघांचं मासचं प्रोडक्ट हे मोबाईल आणि माझ्या मासच्या प्रोडक्टपेक्षा निश्चित जास्त आहे. त्याच्यामुळे मोबाईल्स आणि अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. सेम माझं आणि अर्थच्या मासचं प्रोडक्ट हे माझ्या आणि मोबाईलच्या मासच्या प्रोडक्टपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे माझा अर्थकडे असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. म्हणून मोबाईल त्याच्या जागेवर आहे आणि मी माझ्या जागेवर आहे. यानंतर बघूयात ॲक्सेलरेशन ड्यू टू gravity, or you can say the earth gravitational acceleration. So what is meant by earth gravitational acceleration? तुम्हाला माझ्या सरळ शब्दात सांगतो. when object performing the acceleration due to the gravitational influence alone. म्हणजे जेव्हा जेव्हा ऑब्जेक्ट ॲक्सेलरेशन परफॉर्म करते फक्त आणि फक्त कशापासून रे बाबा? ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समुळे, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता acceleration produced body under the influence of the gravitational force earth alone is called the acceleration due to gravity. वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, वेगवेगळ्या शब्दांमध्ये आहे, पण अर्थ मात्र एकच आहे. आता acceleration due to gravity चं आपण एक्सप्रेशन बघू. समजा माहित आहे की एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास आहे m, ते सिच्युएटेड आहे डिस्टन्स r फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आता समजा m हे मास घेतलं मी अर्थचं. आता तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो F आहे तो आपल्याला काय मिळेल? F इज इक्वल्स टू व्हॉट? G m अपॉन r स्क्वेअर. पण मला एक सांगा, मी काय करतो की आता हा जो मास आहे या मासला इकडे घेऊन जातो. म्हणजे मला काय भेटेल? F अपॉन m इज इक्वल्स टू G m अपॉन r स्क्वेअर. पण न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार आपण ऑलरेडी शिकलो होतो, फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट? मास इंटू ॲक्सेलरेशन. अँड इन दॅट टर्म वी टेकन ऑलवेज मास ॲज अ व्हॉट काइंड ऑफ द टर्म? Acceleration, in that term acceleration always considered in a gravitation due to the gravitational influence. That's why that acceleration is a acceleration due to gravity. आता आपल्याला acceleration due to gravity नुसार काय मिळतं की फोर्स अपॉन मास, किंवा सरळ आहे फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट? मास इंटू mg. F इज इक्वल्स टू व्हॉट? mg. तर तिथून जरी मी काढलं एक्सप्रेशन तर g इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास. आता F अपॉन m इज इक्वल्स टू व्हॉट? G इंटू m अपॉन r स्क्वेअर. आणि F अपॉन m म्हणजेच काय झालं? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे G इज इक्वल्स टू व्हॉट? Gm अपॉन r स्क्वेअर. व्हॅल्यू लक्षात ठेवायची, प्रॉब्लेमच्या वेळेस कामात येईल. न्यूमरिकल्स पण मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये देणार आहेत, पण ते नंतर देणार आहे. पहिले आधी थेरोटिकल, त्यानंतर न्यूमरिकल. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात? तर मी सामोर जाण्यापेक्षा मी इथेच बघतोय. तर मला असं वाटतं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, त्याचा फॉर्म्युला आहे Gm अपॉन r स्क्वेअर. तर सर्वात बेस्ट आहे, सर्वात पहिला फॅक्टर आहे मास ऑफ द प्लॅनेट. प्लॅनेटचा मास काय आहे तो सर्वात पहिला फॅक्टर आहे. आणि दुसरं काय? रेडियस ऑफ द प्लॅनेट. हे दोन फॅक्टर आहे जे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला अफेक्ट करतात.
आता कसं, तर सरफेस ऑफ द अर्थ जर चेंज होत असते, समजा रेडियस, आता मला एक सांगा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की अर्थ इज नॉट अ फुल्ली स्फेरिकल, अर्थ काही स्फेरिकल नाही आहे. रेडियस ऑफ द अर्थ ॲट द पोल इज अ लेसर दॅन द इक्वेटर. ठीक आहे, पोलचा रेडियस हा इक्वेटरपेक्षा काय आहे बाबा, कमी आहे. त्याच्यामुळे जी ची व्हॅल्यू माहिती आहे का, पोलला हायेस्ट असते 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इक्वेटरला असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आपण युनिव्हर्सली ऑन द अर्थ आपण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 10वीमध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये आणि समोर जेव्हा तुम्ही कन्सिडर कराल तर 9.81 हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत असतो. आणि ॲक्सलरेशनचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. युनिट लक्षात ठेवायचे असतात नेहमी. आता बघा, चेंज विथ हाईट. जसं समजा व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज होणार जर हाईट वाढली तर, कारण अपॉन आर स्क्वेअर होता. जर डिवाइड केला जाणारा जर अंक जर वाढेल तर सरळच आहे की मिळणारा आन्सर आपल्याला आणखी लहान होत जाणार. तर सेम आहे, जेवढी हाईट वाढणार तेवढी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार, कमी होणार. चेंज विथ द डेप्थ. आता बघ, जी इज अ मॅक्झिमम ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. सरफेस ऑफ द अर्थ वरती मॅक्झिमम आहे. जशी डेप्थ माहिती आहे का, ऑब्जेक्टची डेप्थ इन्क्रीज होईल तर व्हॅल्यू ऑफ जी पण माहिती आहे का डिक्रीज होईल. म्हणजे बघा, खूप वरती गेलं तरी डिक्रीज, खूप खाली गेलं ॲज अ डेप्थ ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीज तर व्हॅल्यू ऑफ जी पण काय होईल, डिक्रीज. म्हणजे वरती नाही जाता येत बघू आणि खाली पण नाही जाता येत. फक्त ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असते, द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस. जब ऑब्जेक्ट कहाँ पे रहेगा, अर्थ के सरफेस पर रहेगा. यहाँ पे ग्राफ दिया है बघा, इनसाइड द अर्थ, ठीक आहे, आउटसाइड द अर्थ तुम्हाला दिसलं असेल इथे. यानंतर मास आणि वेट माझा सर्वात आवडता कन्सेप्ट आहे आणि मला असं वाटतं की मी इथनं सांगण्यापेक्षा तुम्हाला बेसिकली सांगतो. तर मास काय आहे, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण मास. आणि वेट काय आहे, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पुल्ड बाय अर्थ टुवर्ड इट सेल्फ ऑर कॉल्ड एज अ वेट. बरं, मास ही स्केलर क्वांटिटी तर वेट ही वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर युनिट जे आहे मासचं ते आपण के जीमध्ये घेतो, तर वेटचं युनिट आपण काय घेत असतो, न्यूटनमध्ये घेत असतो. सेम सिमिलरली मास कुठल्याही जागेवरती चेंज होत नाही. म्हणजे इथे जेवढा मास आहे चंद्रावर आहे तेवढंच राहील, बंदरावर आहे तेवढंच राहील. म्हणजे मास प्लेस टू प्लेस चेंज होणार नाही. पण वेट कैन चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस क्योंकि वो भाई ग्रेविटेशनल फोर्स है. और मैंने पहले ही बताया कि ग्रेविटेशनल फोर्स किस किस चीज़ों पर डिपेंड रहता है. पहले हम पढ़ चुके हैं की प्रोडक्ट ऑफ द मासेस, त्यानंतर माहिती आहे का दोघांमधलं डिस्टन्स काय आहे, या दोन गोष्टींवरती आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्सिडर करत असतो. मास इज द क्वांटिटी ऑफ द मॅटर ऑब्टेन इन एन ऑब्जेक्ट अँड वेट इज द फोर्स विच द अर्थ अट्रैक्ट ऑन ऑब्जेक्ट. मास रिमेन्स द सेम एवरीवेयर. मास हर जगह सेम है बट वेट ऑफ अ बॉडी कीप्स ऑन द चेंजिंग फ्रॉम द प्लेस टू प्लेस. वेट चेंज होते रहेगा. मास इज अ मेजर इन द किलोग्राम kg. मास kg में मेजर किया जाएगा तो वेट इज अ मेजर इन द न्यूटन. मास इज अ स्केलर क्वांटिटी एंड वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास ऑफ एन ऑब्जेक्ट कैन नेवर बी जीरो. मास कभी जीरो नहीं रहेगा बट वेट बिकम जीरो एट द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरला वेट काय होणार, झिरो होणार. वेटचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट, मास इंटू ॲक्सलरेशन. लक्षात आलं का तुम्हाला. आणि ॲक्सलरेशन इथे ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये, म्हणजे जे ग्रॅव्हिटीच्या फॉर्ममध्ये ॲक्सलरेशन आहे त्याचा आणि मासचा प्रोडक्ट म्हणजेच वेट आहे. यानंतर फ्री फॉल. तर फ्री फॉल म्हणजेच व्हेन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स अलोन आर कॉल्ड एज अ फ्री फॉल. म्हणजे जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समुळे पडेल तेव्हा त्याला आपण फ्री फॉल असं कन्सिडर करू शकतो. द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी अलोन इज कॉल्ड एज अ फ्री फॉल. ड्युरिंग द फ्री फॉल ऑन द अर्थ द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू द एअर अपोज द मोशन. आता बघा सरळ आहे की हे ऑब्जेक्ट आहे माझ्या हातात. आता या ऑब्जेक्टला मी जर सरळ खाली जर सोडलं तर याला काही अपोज झालाय की नाही, याला एअरचा अपोज झालाय. त्याच्यामुळे ट्रू फ्री फॉल फक्त आणि फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे, रिअल लाईफ मध्ये नाही. ड्युरिंग द फ्री फॉल ऑन द अर्थ the frictional force due to the air opposes the motion of the object and beyond force also act the object. Hence true free fall is not possible is not possible. Therefore true free fall is always a possible in vacuum.
as the moon and the artificial satellite are moving only under the influence of the gravitational field of the earth, they are in the free fall. आता बघा मून आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते मूव्ह करत असतात फक्त ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये अर्थच्या. दे आर इन द फ्री फॉल. द फ्री फॉल लीड्स टू वेटलेसनेस ऑफ अ स्पेस ट्रॅव्हलर्स ॲज वेल ॲज अ ऑब्जेक्ट इन द स्पेसक्राफ्ट. ते तुम्हाला वेटलेसनेसचं माहिती आहे का फिलिंग देत असतं. जसं ॲस्ट्रॉनॉट जसा बाहेर निघतो तुम्ही बघितलं असेल की झिरो ग्रॅव्हिटी असतो, तो काहीही करू शकतो. तुम्ही 3 इडियट नावाचा पिक्चर बघितला असेल की त्यांनी रंचोनी माहिती आहे का प्रश्न विचारला होता की सर स्पेसमध्ये आपण पेन्सिल का बरं नाही वापरू शकत, और वायरस ने आंसर दे दिया भाई कि यदि पेंसिल की नोक टूट गई तो घूम फिर कर उसके आँख में चली जा सकती है, पैर में घुस सकती है, कुछ भी हो सकता है, और स्पेस में ऐसे ॲक्सिडेंट्स की जगह नहीं है. म्हणून आपण स्पेसमध्ये पेन्सिल नाही, त्यांनी स्पेसमध्ये यूज करण्यासाठी वेगळा इंकपेन तयार केलेला असतो. मूवीमध्ये दाखवलेला आहे त्या. आता लक्षात ठेवा मोशनची डायरेक्शन जेव्हा अपवर्ड असते तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह असते आणि वेलोसिटी त्या टाइमला डिक्रीज होत असते. आणि जेव्हा डायरेक्शन ऑफ मोशन डाऊनवर्ड होतं तेव्हा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण पॉझिटिव्ह घेतो. म्हणजे ऑब्जेक्ट जर समोर खाली पडलं तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पॉझिटिव्ह, पण मी जर तो चेंडू वरती फेकला तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह. आणि वेलोसिटी जेव्हा वरती जात आहे तेव्हा वेलोसिटी कमी होते. तुम्ही बघितलं असेल की बॉल जर मी समजा फेकला तर तो असा जाणार, हळूहळू जाणार, एकदम स्पीड हळू स्पीड त्याची कमी 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 होत जाणार. एका सर्टन टाइमला त्याची स्पीड काय होणार 0, आणि तिथे रेस्ट करून तो सरळ खाली येणार एकदम स्पीडनी. तर वेलोसिटी काय होणार इन्क्रीज होत जाणार. यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. याचा फॉर्म्युला mgh. पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला माहित असेल ना. एनर्जी काय आहे द कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे ते वर्क येतं तिथे एनर्जी येतं. आणि मेकॅनिकल एनर्जी जनरली 2 टाईपची आहे, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. आता याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी द एनर्जी बिकॉज ऑफ द ऑब्जेक्ट आर इन मोशन. ज्या एनर्जीमुळे ऑब्जेक्ट कशामध्ये आहे बाबा मोशनमध्ये आहे त्याला म्हणतो आपण कायनेटिक एनर्जी. आणि ज्या एनर्जीमध्ये ऑब्जेक्ट माहिती आहे का काय आहे एक स्पेसिफिक स्टेटमध्ये आहे ती एनर्जी स्टोर्ड आहे. जर की समजा एखादी आपण बघितलं असेल की एखाद्या बलूनमध्ये एखादं पाणी भरून ठेवलं जसं एकदम टचनी मारली फटकन फुटून जातो किंवा हवा भरून ठेवली तर काय ती एक पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी आपण नेहमी काय घेत असतो mgh घेत असतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही एनर्जी आहे ऑब्जेक्ट पोझेस बिकॉज ऑफ इट्स पोझिशन इन अन ग्रॅव्हिटेशनल फील्ड. दिस एनर्जी इज अ रिलेटिव्ह अँड द इन्क्रीज विथ द इन्क्रीज इन हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे जसजशी हाईट वाढत जाणार तसं माहिती आहे का पोटेन्शियल एनर्जी वाढत जाणार. म्हणजे सिम्पल्स आहे की समजा मी इथून उडी टाकतोय एकदम समजा बेंच खाली उडी टाकतोय आणि 3ऱ्या मजल्यावरून उडी टाकतोय तर सरळ आहे. बेंचवरून खाली उडी टाकली तर मी फुटणार नाही, 3ऱ्या मजल्यावरून उडी खाली टाकली तर पार फुटपाट एवढा फुटपाट होईल की जुळ्याच्या लायकीच राहणार नाही. तर पोटेन्शियल एनर्जी आहे ना बॉस. फॉर द ऑब्जेक्ट ऑफ द मास m द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला दिलाय P इज इक्वल्स टू mgh. मला असं वाटतं की 9th मध्ये तुम्हाला हे झालेलं आहे. बट व्हॅल्यू ऑफ g इज अ डिफरंट at different heights. Hence for the large distance from the surface of the earth P रहती है -g upon r plus h. जेव्हा हाईट वाढते खूप हाईट वाढते तेव्हा नॉर्मल हाईटवर नाही. लास्ट एक कन्सेप्ट असेल एस्केप वेलोसिटी. हा माझा आवडता कन्सेप्ट आहे. एस्केप वेलोसिटी म्हणजे द मिनिमम स्पीड रिक्वायर्ड टू ऑब्जेक्ट टू बिकम्स फ्री फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. आता बघा सॅटेलाइट जेव्हा अर्थ वरून जेव्हा सॅटेलाइट निघतं तर तुम्हाला काय वाटतं का ते सरळ असं डायरेक्ट निघतं? नाही, ते असं फिरत जाणार, ऑर्बिट करत जाणार आणि मग नंतर एकदम माहिती आहे का तो एस्केप वेलोसिटी लावणार आणि सरळ तो एस्केप करणार. ते तुम्हाला एकदम लास्ट 10th क्लासच्या जो शेवटचा चॅप्टर आहे स्पेस मिशन त्याच्यामध्ये तुम्हाला याचं डिटेल्समध्ये स्टडी करायला मिळणार आहे. 4 स्टेज, त्यानंतर लॉन्च व्हेकल, PSLV, GSLV, वॉट एव्हर. द मिनिमम वेलोसिटी विच ऑफ द बॉडी शुड बी द प्रोजेक्टेड फ्रॉम द सर्फेस ऑफ द प्लॅनेट ऑर मून सो दॅट इट एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ऑफ द प्लॅनेट ऑर मून इज कॉल्ड ॲज एस्केप वेलोसिटी.
द एस्केप व्हेलोसिटी इज डिफरंट फ्रॉम द डिफरंट प्लॅनेट्स. प्रत्येक प्लॅनेटसाठी एस्केप व्हेलोसिटी वेगवेगळी आहे. आणि मला असं वाटतं की ग्रॅव्हिटेशनल जर स्टडी करायचं असेल किंवा स्पेस मिशन स्टडी करायचं असेल, द लॉस्ट इन स्पेस नावाची एक वेब सिरीज आहे. फार मस्त वेब सिरीज आहे. त्याच्यामध्ये काही तुम्हाला काही मिर्च मसाले वगैरे दिलेले नाही आहे. हॉलिवूडची वेब सिरीज आहे, त्याच्यामुळे वेगळं इमॅजिन करायची काही गरज नाही आहे. पण फार सुंदर वेब सिरीज आहे. त्यामध्ये तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रेविटेशन, केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन, फिजिक्स, केमिस्ट्री सब पढ़ने को मिलेगा, सब स्टडी करने को मिलेगा. सब सायन्स फ्रिक्शनल वेब सिरीज आहे. मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर पाहण्यापेक्षा, सलमान खानचे पिक्चर पाहण्यापेक्षा, शाहरुख खानचे पिक्चर पाहण्यापेक्षा तुम्ही कामाचं बघितलं तर चॅप्टरचं नॉलेज आरामात येऊन जातं. एस्केप व्हेलोसिटी, कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ द मास m. आता आपण याचं एक्सप्रेशन काढू. समजा आपण एक ऑब्जेक्ट घेतलं, त्याचं मास m आहे. इनिशियल व्हेलोसिटी इक्वल टू द एस्केप व्हेलोसिटी v एस्केप. आता कायनेटिक एनर्जी काय, k इज इक्वल टू व्हॉट, हाफ mv स्क्वेअर. आता इथे मी व्हेलोसिटी कोणती लावली, एस्केप व्हेलोसिटी लावली, म्हणजे हाफ mv एस्केपचा स्क्वेअर आहे. आता पोटेन्शियल एनर्जी काय घेत असतो आपण, मायनस g m r. आता टोटल एनर्जी काय होणार, ke प्लस p, म्हणजे हाफ mv स्क्वेअर मायनस g r. आता कायनेटिक एनर्जी, द ऑब्जेक्ट एस्केप ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जेव्हा तो होईल, जसं एस्केप करेल तसं माहिती आहे का इन्फायनाईट डिस्टन्स राहील. आणि त्याच्यामुळे माहिती आहे का पोटेन्शियल एनर्जी तिथे काय होईल, झिरो. कायनेटिक एनर्जी होईल झिरो आणि पोटेन्शियल एनर्जीमध्ये माहिती आहे का जे डिस्टन्स आहे ते इन्फिनिटी लागेल. आणि जर कुठल्याही गोष्टीला जेव्हा इन्फिनिटीने तुम्ही डिवाइड करतात तर आन्सर काय मिळतं, झिरो. तर टोटल एनर्जी काय होईल, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, झिरो. आता प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मी यूज करतो. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन ट्रान्सफर फ्रॉम द वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. म्हणजे जी इनिशियल एनर्जी होती तीच काय राहील, फायनल एनर्जी राहील. आता इनिशियल एनर्जी काय होती, कायनेटिक एनर्जी मायनस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मायनसमध्ये याच्यासाठी कारण ते वर चालली. जर अपवर्ड चालली तर निगेटिव्ह, डाऊनवर्ड आली तर पॉझिटिव्ह. लक्षात आलं की नाही तुम्हाला, इज इक्वल्स टू झिरो. तर मला इथनं माहिती आहे का एस्केप व्हेलोसिटीचा स्क्वेअर भेटेल 2gm/r. म्हणजेच एस्केप व्हेलोसिटीची व्हॅल्यू मिळेल अंडर रूट gm/2gm/r. इथे यांनी अंडर रूट नाही दिलेलं आहे, पण इथे अंडर रूट आहे. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, g इज इक्वल्स टू gm/r स्क्वेअर. तर मी काय करतो की हा r स्क्वेअर जो इकडे आहे डिव्हिजनला त्याला इकडे आणतो मल्टिप्लिकेशनला, म्हणजे gr स्क्वेअर होईल. आणि या gmच्या जागेवरती मी gr स्क्वेअर व्हॅल्यू पुट करतो, म्हणजे v एस्केप मला काय भेटेल, अंडर रूट 2gr स्क्वेअर अपॉन r कटला म्हणजे काय भेटलं, अंडर रूट 2gr. तुम्ही हे पण एक्सप्रेस करू शकता. आणि याच सोबत आपण असं म्हणू शकतो की आपला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर इथेच क्लोज झाला. आणि स्टडी करा, जर काही प्रॉब्लेम असला, डाऊट असला किंवा जो कन्सेप्ट नाही लक्षात आला तर तुम्ही मला विचारू शकता किंवा कॉलही करू शकता, नंबर मागवू शकता, असं काही एक हरकत नाही. थँक्यू एव्हरीवन. अँड 10th क्लासचा ग्रॅव्हिटेशनचा चॅप्टर इथेच संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद.